नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बोलूया प्रेग्नन्सी विथ ओव्हरवेट, जाडेपणासोबतची प्रेग्नन्सी. तर मैत्रिणींनो, मी माझ्या आईचं गुटगुटीत बाळ आहे. म्हणजेच मी लहानपणापासूनच ओव्हरवेट आहे. तर जेव्हा मी प्रेग्नंट राहिले तेव्हाही माझं वजन 71 किलो होतं आणि हे माझ्या हाईटनुसार अजिबात चांगलं नव्हतं. मी खूप ओव्हरवेट होती आणि आताही मी त्याच स्ट्रगलमध्ये आहे. मी आताही ओव्हरवेट आहे आणि बाळ झाल्यापासून तर मला ह्या प्रॉब्लेमला जास्तच फेस करावं लागतं आहे, की कारण एक्सरसाइज वगैरे, डाएट वगैरे ह्या गोष्टी पाळण्याला वेळ व्यवस्थित मिळत नाही आहे. पण मी त्या प्रयत्नात आहे, की मी माझं वेट व्यवस्थित जागेवर आणावं. त्यासाठी मी खूप स्ट्रगल करते आणि त्यात मी सक्सेस झाली, तर तीही जर्नी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर आपण मूळ मुद्द्यावर येऊया. तर मी ओव्हरवेट होती, जशी की माझं वजन 71 किलो होतं. मी जेव्हा पहिल्यांदा डॉक्टरांकडे गेली प्रेग्नंट राहिल्यावर, तेव्हा मी 2.5 महिन्यांची प्रेग्नंट होती. डॉक्टरांनी मला चेक वगैरे केलं, बाळाला चेक केलं. बाळ व्यवस्थित होतं, माझी तब्येत व्यवस्थित होती. पण माझं वजन जास्त असल्यामुळे मला डॉक्टरांनी सांगितलं, की "तू प्रेग्नन्सीचा जेव्हा निर्णय घेतला, तेव्हा तू हा विचार केला नाहीस का, की तू एवढी ओव्हरवेट आहे, याच्यामुळे तुला किंवा बाळाला त्रास होऊ शकतो?" प्रॉब्लेम असा आहे ना मैत्रिणींनो, की प्रेग्नन्सीचा आणि जाडेपणाचा संबंध असा आहे, की जाड असणं किंवा बारीक असणं, ह्या दोन्ही गोष्टी त्या बाळासाठी थोड्याफार घातकच असतात. घातक म्हटलं म्हणजे माझं वजन जर जास्त आहे, तर माझी हेल्थ खराब आहे. मी स्वतःचं शरीर नीट सांभाळू शकत नाही आहे, तर मी त्या बाळाला काय पोषक तत्व देणार आहे किंवा त्याला काय सांभाळणार आहे, हे एक कारण. आणि मी बारीकही असले, तर त्याचंही कारण हेच आहे, की माझीच हेल्थ जर व्यवस्थित नाही, तर मी त्याला काय सांभाळणार? त्यामुळे आपलं वजन व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे. पण ठीक आहे, मला डॉक्टरांनी सांगितलं, की "ठीक आहे, आता तू आहेस प्रेग्नंट, तुझं बाळ व्यवस्थित आहे, तर तुला आता काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, की आता तुझं वजन 71 किलो आहे, तर हे वजन तुला वाढू द्यायचं नाही आहे. ह्या 9 महिन्यांच्या पिरियडमध्ये तुला अति वजन वाढू द्यायचं नाही आहे. कारण की बऱ्याच लेडीजचं प्रेग्नन्सीमध्ये 10 ते 12 किलोने वजन वाढतं, तर तुला तसं होऊ द्यायचं नाही आहे. म्हणजे तुझं वजन आता 71 किलो आहे. तर जसं-जसं बाळ मोठं होईल, तर त्याचं वजन वाढेल. त्याच्या वजनाव्यतिरिक्त तुझं वजन जास्त वाढायला नको. याची मला काळजी डॉक्टरांनी घ्यायला सांगितलं. त्यासाठी त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, की डोहाळ्यांच्या नावाखाली काहीही अरबट-चरबट खायचं नाही. नाहीतर मग मला या गोष्टीचे डोळे लागले, मला हे खायचं. ते खाण्याने तुला आणि तुझ्या बाळाला त्रासच होणार आहे आणि आधीच तू ओव्हरवेट आहे, त्यामुळे तुला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. दुसरी गोष्ट त्यांनी मला सांगितली, आता तू प्रेग्नंट आहेस, मग तुला काळजीने तुझ्या घरची लोकं किंवा कोणीही तुला हाच सल्ला देईल, की आता तू प्रेग्नंट आहेस, तर तू 2 जीवांचं खा. तुझ्या वाटचंही खा आणि तुझ्या बाळाचंही खा. तर अशी चूक करू नको. जेवढं तुला जेवण लागतं, तू तेवढंच खा आणि चांगल्या गोष्टी खा, जेणेकरून तुझ्या बाळाला त्या गोष्टीचे पोषक गुणधर्म मिळतील किंवा पोषक गोष्टी मिळतील. याचा सल्ला त्यांनी मला दिला आणि मी माझं वजन तसं मेंटेनही केलं. मला असं म्हणायचं नाही आहे मैत्रिणींनो, की तुम्ही जाडजूड आहात तर तुम्ही आई होण्याचं स्वप्नच बघू नका. आपण आई होण्याचा विचार करतो. याचाच अर्थ की आपलं बाळ होण्याआधीच आपल्या मनामध्ये कुठेतरी ती ममता जागी झालेली आहे. आणि आपल्याला कोणालाच तर असं वाटणार नाही ना, की आपल्या बाळामध्ये काही हेल्थ इश्यूज असावे किंवा ते अनहेल्दी असावं, ते व्यवस्थित असावं असंच आपल्याला वाटेल. त्याकरता आधी आपण फिट अँड फाईन असणं गरजेचं आहे. आपली तब्येत व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आता असेही लोकं असतात, जे दिसायला फार जाडजूड दिसतात, व्यवस्थित हेल्दी वाटतात आणि ते खरंच हेल्दी असतात. ते वजन त्यांचं व्यवस्थित असतं. त्या वजनाचा त्यांना त्रास होत नसतो. ते अगदी व्यवस्थित असतात. तर असेही लोकं असतात. पण मी माझा अनुभव सांगते. मी त्या कॅटेगरीत येत नाही. मी ओव्हरवेटच होते आणि या गोष्टीचा आता आपण ओव्हरवेट असल्यामुळे मला खूप गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. खूप काही चालण्यात त्रास, प्रत्येक गोष्टीत त्रास सहन करावा लागतो. आता जाड लोकांना या गोष्टी माहितीच आहे. तर म्हणूनच मी सांगते, की त्या बाळाचाच विचार करून आपण जर प्रेग्नन्सीचा विचार करतोय, तर आपल्या तब्येतीची काळजी आपण घ्यायला हवी आणि मगच बाळाचा विचार करायला हवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कदाचित या गोष्टीची कोणाला तरी मदत होईल. थँक यू.